संपला अंधार, संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उजेला, संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उजेला, लागल्या वाटा दिसाया, लागल्या वाटा दिसाया, शक्ती लाभे चालण्याला, संपला अंधार, विश्व हे होते धुक्याने वेढलेले झाकलेले, विश्व हे होते धुक्याने वेढलेले झाकलेले, अंधश्रद्धा. प्राध्यापक धनागरे नी जे काही अध्यक्षीय भाषण केलं, म्हणजे ट्रूली अध्यक्षीय भाषण ज्याला म्हणायचं, अशानंतर मी काय विचार मांडावे, कारण मी ह्या सगळ्यांच्या तुलनेने अनुभवानी कमी आहे, ज्ञानानी कमी आहे, आणि एक वेगळ्या प्रकारचं कदाचित विश्व मी बघितलेलं आहे, आणि ज्याच्यातलं जे काही मला समजलेलं आहे हे आपल्या सगळ्यांपुढे मांडायची जी संधी मला डॉक्टर जोशी, डॉक्टर पाटकर आणि आपण सगळ्यांनी दिलेली आहे, याच्याबद्दल आभारी आहे. मी आत्ता हा जो मागावा घ्यायचा प्रयत्न केला, मगाशी आपली चर्चा झाली की जे बी जोशींनी जे प्रश्न मांडले होते त्यातले काही प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली, बाकीचे ऑप्शनला टाकले. मी त्याच्यापेक्षाही कदाचित नवीन युगाची कदाचित विद्यार्थिनी असल्यामुळे मी पूर्ण पेपरलाच फाटा दिला आणि प्रश्नांचीच वेगळी मांडणी करायचा प्रयत्न केला माझ्या अनुभवांच्या दृष्टीने. असे पेपर तपासले जातात की नाही मला माहिती नाही, पण तुमच्या पुढे मांडायचा तरी नक्की प्रयत्न करते. आणि यातली एक गंमत सांगू का तुम्हाला? जरूर. नागपूर विद्यापीठामधले एका पर्शियन शिकवणाऱ्याकडे गेले, पर्शियन विषय शिकवण्याकडे ते चुकून गेले आणि त्याला सांगितलं 21 दिवसामध्ये पेपर परत आले. त्यांनी ते तपासून परत पाठवले. परत सुरुवात करते मुद्दाम दुसऱ्या महायुद्धानंतर. दुसऱ्या महायुद्धानंतर याच्यासाठी की हा जो काळ आहे दुसऱ्या महायुद्धानंतरचा, तेव्हाच भारत पण स्वतंत्र झाला. मगाशी धनागरेंनी जो उल्लेख केला तो पूर्ण पंडित नेहरू, आपण भारताने स्वातंत्र्यानंतर जी काही विज्ञान तंत्रज्ञान विषयक धोरणं अंमलात आणली, ज्या संस्थांची निर्मिती झाली आणि विश्वभरात पण अशाच बऱ्याच बदलांची एक नांदी जी आहे ही दुसऱ्या महायुद्धानंतर झाली. आणि म्हणून मला ह्या काळापासून मागोवा घेणं हे जास्त प्रशस्त वाटतं. याच्यामध्ये जी ह्या काळाने एकूणच विकास नावाची एक मी म्हणेन टर्मिनॉलॉजी प्रचलित केली आणि ह्या विकास नामक टर्मिनॉलॉजीमधनं प्रचलित झालेली जर काही सत्य असतील आणि जी वेगवेगळ्या संस्थांच्या निर्मितीमध्ये धोरणांमध्ये प्रतिबिंबित झाली तर ती कुठची सत्य? एक म्हणजे की राष्ट्र हेच चिरकाल आणि सर्वभौम असं एक सत्य आहे. राष्ट्र नावाची जी एंटिटी आहे प्रत्येक म्हणजे तोपर्यंतचे आपण बघितलं तर त्याच्या काळी आधी झालेले जे विश्लेषण आहेत ती पण की ब्रिटनमध्ये एनलाइटनमेंट का झाली आणि त्याच्यामध्ये मग ब्रिटनमधलं जे संशोधन आहे त्यावेळेस एकूण सामाजिक परिस्थिती कशी होती, ती तिथल्या संस्थांची परिस्थिती कशी होती, राजा आणि प्रजा आणि चर्च यांच्यामधलं बदलतं नातेसंबंध, ह्या सगळ्याचा आलेख घेत समाजशास्त्रामध्ये खास करून एनलाइटनमेंट पिरियड त्याच्यातनं आलेली संशोधनं याचा अभ्यास केला जातो. तसंच परिस्थिती आपण बघितलं तर फ्रान्समध्ये पण जर्मनीच्या बाबतीत पण की कुठे काय कसं निर्माण झालं विज्ञान आणि ह्याला आपण राष्ट्र हे कंटेनर म्हणून मानतो की त्याची बाउंड्री जी आहे त्याची एकूण ज्या
समाज जो आहे, राष्ट्र आणि समाज हे पण एकत्र इक्वेशन, आणि हे राष्ट्र कधी बदलत नाही, ते चालत आलेलं आहे पूर्वकाळपासून आणि पुढे पण तसंच राष्ट्र ही एक एंटिटी म्हणून चालू राहणार आहे, असं एक सत्य डेफिनेटली आपल्याला या विकासाच्या एकूण गोष्टीमध्ये दिसतं, सत्यामध्ये. दुसरं की सगळ्या राष्ट्रांसाठी पूर्ण विश्वामध्येच विकास म्हणजे काय, तर ह्याची एक समान कल्पना आहे. आणि हा विकास फक्त त्याचं पेस जे आहे, स्पीड जो आहे, तो वरखाली होऊ शकतो. कोणी ऑलरेडी पोचलेले आहेत, आणि मगाशी आपल्याला डॉक्टर जोशींनी ज्या स्लाइड्स दाखवल्या त्याच्यामध्ये पण आपण असंच बघतो की आज पण हे प्रत्येक नॉर्म जो आहे की ग्रॉस इन्कम किती, पर कॅपिटा इन्कम किती, आणि ह्याची सगळी ही जी मानकं आहेत ह्याच्या क्रमवारीमध्ये आपण कुठे आहोत, भारत कुठे आहे, अशा रीतीने ह्याचा मागोवा घेणं, याच्यातनं हेच दर्शित होतं की विकास नामक संकल्पना वेगवेगळी नाहीये, तर विकास नामक संकल्पना ही जगभरात मान्य असलेली एकच संकल्पना आहे, आणि ह्या एका संकल्पनेमध्ये आपला स्पीड फक्त वेगवेगळा होत जातो. तिसरं मला असं वाटतं की जे खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे की विकास कसा घडवायचा, तर ह्याच्यातलं सत्य म्हणजे विकासासाठी आवश्यक शिक्षण आहे, विकासासाठी आवश्यक विज्ञान आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार आहे, आणि हे सगळं जर करायचं त्याच्यासाठी भांडवल आणि माहिती ह्याचा मुक्तपणे प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे. त्याच्यासाठी राष्ट्र हे बाउंड्री म्हणून राहता कामा नये, ते सबंध जगभरात फ्रीली वाहतं असलं पाहिजे. तर त्या दृष्टीने आपण जर भारताचा रिअली विकास आलेख जर मांडला तर आपल्याला काय दिसतं, आणि हे मला असं वाटतं मी खास करून ज्या घटकांच्या सोबत काम करते, जे समाजातले आदिवासी आहेत, आज आपल्या भारतभरामध्ये म्हणजे आज अनेक केंद्र सरकारची अशी पॉलिसी डॉक्युमेंट्स आहेत की ज्याची सुरुवात अशी होते, आणि हे मला वाटतं मुद्दाम सांगण्यासारखं आहे, स्लम्स आर अन इंटिग्रल पार्ट ऑफ इंडियन अर्बनायझेशन. इंटिग्रल पार्ट ऑफ इंडियन अर्बनायझेशन म्हणजे हे आमची धोरणं जेव्हा ऍक्सेप्ट करतात की झोपडपट्ट्या असणारच, आणि फक्त असणार नाहीत, परंतु आमच्या शहरीकरणाचा तो एक अविभाज्य असा भाग आहे. मला असं वाटतं की आपण एका वेगळ्या दृष्टीने आणि वेगळ्या घटकांच्या ह्या दृष्टीने हा कसा दिसतो विकास, याचा नक्की आलेख मांडायची जरूर आहे. काय दिसतं आपल्याला की आज आपण जवळजवळ 60 वर्षानंतर एक अशी केंद्रीकृत व्यवस्था आपण निर्माण केलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण जरी म्हटलं की ग्रामपंचायत आहे, ह्या ग्रामपंचायत म्हणजे लोकांचं सरकार आहे, तिथे जरी काही आंदोलनांनी अशी हाक दिलेली असली की आमच्या गावात आम्ही सरकार आणि दिल्ली मुंबईत आमचं सरकार, तरी सुद्धा आज अनेक बाबतींमध्ये आपण प्रत्येक गोष्टीवर फक्त स्थानिक सरकारांवर तर सोडा, परंतु आपण केंद्र सरकारावर अवलंबून, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आणि समाजाच्या आणि आपल्या पब्लिक लाईफच्या प्रत्येक पैलूमध्ये हे केंद्रीकरण अनेक बाबतींमध्ये आपल्याला होताना दिसतं. आणि हे जगभराच्या पूर्ण ट्रेंडपासून वेगळं आहे की जिथे डिसेंट्रलायझेशन, विकेंद्रीकरण हे आपल्याला एक ट्रेंड म्हणून दिसतं. दुसरं की ह्याच्यामध्ये आपण काही उत्तम संस्थांची उभारणी केली. म्हणजे मगाशी मला असं वाटतं तुम्ही जेव्हा ICTचा CSIRचा उल्लेख केलात किंवा त्याच्यामधनंच BRC वगैरे ह्या एक्सलन्सच्या अशा जे बेटा आहेत अशा काही संस्थांची उभारणी आपण केली. कुठच्या ज्ञानाला आपण प्राधान्य दिलं, कुठच्या संशोधनाला आपण प्राधान्य दिलं, आणि ह्याच्यावर मध्ये जर बघितलं तर वेगवेगळ्या स्वरूपांनी मला वाटतं प्राध्यापक धनाग्रेंनी आपल्याला उदाहरणं देऊन सांगितलं की पाश्चात्य ज्ञान, पाश्चात्य तंत्रज्ञान, आणि जरी आपण वाद हा घातला नाही की ज्ञान हे एक आहे, त्याला राष्ट्राची जॉग्रफी नाही, सो इट कॅनॉट बी पाश्चात्य ज्ञान किंवा भारतीय ज्ञान, सगळं ज्ञान एक आहे, तरी सुद्धा त्याची जर दिशा बघितली की कुठून निर्माण होतंय आणि कुठे पोचतंय आणि कशा स्वरूपामध्ये पोचतंय, तर मला असं वाटतं त्याला हे राष्ट्रांचे रंग पण प्राप्त होतात. आणि आपण कायम पाश्चात्य तंत्रज्ञानाला आणि पाश्चात्य ज्ञानाला किंमत दिलेली आहे. कुठचं तंत्रज्ञान आणायचं, टेंडर्स कशी भरायची, त्याचे टर्म्स कसे असणार, याच्यामध्ये स्थानिकता कुठे आहे आणि ह्याचा शोध आपण नेमका कसा आणि कशा कशा रीतीने घेतला तर हे खूप महत्त्वाचं ठरतं. याच्यामधनं निर्माण काय झालं की विकासाची अनेक अशाश्वत अशी बेटं तयार झालीत. मला असं वाटतं सगळ्यात सुंदर उदाहरण जे आहे हे मला असं वाटतं आपल्या पूर्ण ग्रीन रिव्होल्युशनचं आहे. ग्रीन रिव्होल्युशनमध्ये
जे जे काही पंजाबमध्ये आणि आसपासच्या प्रदेशांमध्ये झालं आणि त्याची आजची स्थिती आपण बघितली तर सायन्स टेक्नॉलॉजीमधनं नेमकं कशा प्रकारचं संशोधन झालं, ते कशा प्रकारे अंमलात आणलं गेलं, त्याचा फायदा काय झाला, किती काळपर्यंत झाला आणि त्याच्यातनं आज निर्माण होणारे जे सगळे विकासाचे प्रश्न आहेत, ह्याच्यासाठी कुठची टेक्नॉलॉजी, कुठचं सायन्स उपयोगाचं पडतंय, असा भला मोठा प्रश्न मला असं वाटतं आपण, आणि हे फक्त एक उदाहरण आहे. चौथी गोष्ट की मला असं वाटतं की केंद्रीकरण याचा अजून एक दुसरा निकष म्हणजे की आज ज्या पद्धतीने आज भारतामधलं शहरीकरण होतंय याच्याबद्दल आपण खूप बारकाईने विचार करायला पाहिजे. रॉबर्ट पार्क म्हणला होता की हा एक US मधला सामाजिक शास्त्रज्ञ की शहरांच्या निर्मितीमध्ये माणूस स्वतःला परत घडवत असतो. कारण शहरं ही माणसाच्या टेक्नॉलॉजीची, विज्ञानाची एका दृष्टीने कमाल असते, पण दुसऱ्या बाजूला त्याच शहरांकडे आपण जर हे मानव, ही उंची गाठू शकतो मानव, अशा रीतीने बघितलं तर त्याच्यातलं एकदम जो नीचांक आहे तो पण मानवाने गाठलेला दिसतो. आणि मला वाटतं आपण भारतामधल्या शहरीकरणाकडे खास करून जर बघितलं की ज्या शहरीकरणाकडे आज संबंध भारताचा विकास एका दृष्टीने की शहरीकरणामध्ये आमचं भविष्य आहे अशा रीतीने हे चाललेलं आहे, तर त्या शहरीकरणाचं स्वरूप काय आहे, त्याचा फायदा कोणाला मिळतो आहे, कशा प्रकारे हे होतंय, त्याच्यामध्ये विज्ञान कुठे आहे, तंत्रज्ञान कुठे आहे, कॉमन सेन्स कुठे आहे, मला असं वाटतं या सगळे प्रश्न ह्याच्यामध्ये उपस्थित होतात. गरीब श्रीमंत ह्याच्यातली वाढती दरी मला वाटतं उदाहरणच द्यायला नकोत. आज फोर्ब्सच्या जगातल्या सगळ्यात श्रीमंत माणसांच्या यादीमध्ये भारतामधले पहिल्या 100 मध्ये साधारणपणे 10 लोक जे आहेत त्यांची गणना केली जाते. इतक्या प्रमाणाची श्रीमंती ही भारतामध्ये आहे. अँड ऑन द अदर हँड आपल्या इथे आपण देवनारचं, तुम्ही जिथे बसलेला आहात तिकडनं 2 किलोमीटर दूर तुम्ही जर गेलात तर तुम्हाला कुपोषणाचे सबसहारन आफ्रिकेच्या जवळपासची स्थिती तुम्हाला इथे दिसेल, तुमच्या आसपास दिसेल. तर ही जी दरी आहे ही फक्त दरी नाही आहे, ही वाढती दरी आहे आणि ह्याचं भान आपल्याला असायला हवं. तिसरं की आपलं परावलंबित्व जे आहे विकासाच्या बाबतीतलं, आणि हे मुद्दाम मला असं वाटतं की ह्या विकासाच्या आलेख्याबद्दल म्हणायला हवं की ज्या खेड्यांना काही ब्रिटिश हिस्टॉरियन्सनी इंडियन विलेजेस आर लाईक लिटिल रिपब्लिक्स. रिपब्लिक्स का तर ऑलमोस्ट फक्त राजकीय पातळीवर नाही तर अनेक बाबतींमध्ये स्वतःच्या गरजांच्या बाबतीत स्वयंपूर्ण असलेली खेडी, अशा या खेड्यांमध्ये आणि इतर प्रदेशांमध्ये आपण इतकं मोठ्या प्रमाणावरचं परावलंबित्व आणलेलं आहे की जे त्याच्यामुळे जे, आणि पुढचा प्रश्न येतो की ज्याच्यामधनं जे घडून आलेलं राजकीयकरण आहे की राजकारणावरचं संस्थांचं अवलंबून असणं, राजकारणावरचं लोकांचं अवलंबून राहणं असणं, की ह्या सगळ्या संधी ज्या आहेत ह्या एका दृष्टीने, म्हणजे मला असं वाटतं आपण इकॉनॉमिक्सबद्दल चर्चा करतोय, मला असं वाटतं वेअर वी हॅव रीच्ड इज जस्ट नाव द डॉमिनन्स ऑफ पॉलिटिक्स ओव्हर ऑल ऑफ दिस. आणि थोडक्यात काय की ते विकासाने एका दृष्टीने भारतामध्ये उपेक्षितांची एक नवीन पिढी तयार केलेली. आपल्या समाजामध्ये अगोदरपासून अस्तित्वात असलेल्या जात, धर्म, लिंग याला आपण अजून नवीन आयाम जोडलेले आहेत की ज्याच्यामध्ये प्रदेशाचा आयाम आपण जोडलेला आहे या सगळ्या विभक्ततांमध्ये. आणि विकासाच्या पीडितांची एक नवीन पिढी आपण ऍक्च्युअली निर्माण केलेली आहे आणि यांची संख्या प्रचंड मोठी आहे. विकासाने पीडित म्हणजे नेमकं काय तर एक असे लोक की जे विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिले, त्यांना कधी विकासाच्या संधी मिळाल्याच नाहीत. आणि असेही खूप भाग आहेत. मी ठाण्यामध्ये आदिवासी प्रदेशामध्ये जेव्हा 15 वर्षापूर्वी पहिल्यांदा काम करायला गेले तेव्हा सुद्धा की भारत म्हणजे काय, स्वातंत्र्य मिळालं म्हणजे काय, अशा प्रकारच्या गोष्टीही पासून पूर्ण लांब असलेले आदिवासी तुम्हाला मुंबईपासून 70 ते 80 किलोमीटर किंवा त्याहूनही कमी अंतरावर ऍक्च्युली हे प्रदेश राहतात. म्हणजे आपण कुठे पोचू शकलोय असे लोक डेफिनेटली आहेत, केवढे तरी प्रमाणात आहेत. दुसरे असे की विकासामुळे ज्यांची प्रत्यक्ष हानी झाली.
आज सगळ्या प्रकारचे प्रकल्प असं सांगतात की स्वातंत्र्यापासून आजपर्यंत जे प्रत्यक्ष वेगवेगळ्या विकासाच्या प्रकल्पापासून बाधित झाले, इन्क्लुडिंग हे BRCचे संशोधन, अशा लोकांची संख्या जी आहे ती 10 लाखाच्या वरती आहे. म्हणजे एवढ्या लोकांना आपण प्रकल्पाने म्हणजे विकासाची हानी त्यांच्यापर्यंत पोचली, विकासाचा लाभ मात्र त्यांच्यापर्यंत अजूनही पोचलेला नाही. आणि ह्याचे फ्रस्ट्रेशन्स जे आहेत, हे पहिली पिढी भाकरा नांगलसाठी आपण भारताची ही मंदिरं अशा रीतीने भाकरा नांगलची उभारणी केली, त्याच्यासाठी लोक त्याग करायला तयार झाले, पण त्याच भाकरा नांगलनी ज्यांना विस्थापित केलं ते अजूनही प्रचंड हलाखीत जीवन जगतायत. प्रत्यक्ष हानी झालेले लोक. तिसऱ्या प्रकारचे लोक की जे विकासाच्या दूरगामी प्रभावामुळे जे प्रभावित झालेले आहेत. आणि अशा याच्यात मी उदाहरण देईन की आज भारतामध्ये सगळ्यात मोठी जी आपल्याला चिंता करण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे जवळजवळ 200 कोटी लोक आज आपल्याकडे असे आहेत की जे नाधड खेड्यामध्ये राहू शकत आहेत आणि नाधड शहरामध्ये राहू शकत आहेत, आणि ज्यांचं जीवन हे एका दृष्टीने फिरतं, अर्धवट असं जीवन राहिलेलं आहे. तर हे सगळे मी म्हणेन की विकासाने पीडित असे लोक आहेत. ह्याच्या सगळ्याशी वेगळे जे विचार, कारण हे प्रश्न जे आहेत हे फक्त मला पडलेले प्रश्न नाही आहेत, हे अनेक लोकांना पडणारे प्रश्न आहेत. आणि त्यामुळे जे 2 वेगवेगळ्या स्वरूपाचे जे विचार आले त्यातला एक म्हणजे स्थानिकता, ज्याच्यामध्ये शुमाकरनी एक विचार मांडला, स्मॉल इज ब्युटिफुल. जे विकासाचा स्तर, विचाराचा स्तर, विज्ञानाचा स्तर, त्याच्यातल्या तंत्रज्ञानाचा स्तर हा छोटा असावा. आणि ज्या प्रकारे तुम्ही इनोव्हेशनची वगैरे मांडणी केली डॉक्टर जोशी, आणि मग आपण काय करायचा प्रयत्न करतो की एका दृष्टीने ह्याच्यासाठी लोक आणि संसाधनं यांचा मेळ घालायचा प्रयत्न करतो, इतिहास संस्कृती एका बाजूला आणि भविष्य दुसऱ्या बाजूला याचा मेळ घालायचा प्रयत्न करतो, लोकसहभागावर आधारित संस्थांची आणि संघर्षाची निर्मिती ह्याच्यासाठी आवश्यक असते. याच्यासाठी राजकारण जे आहे हे पण स्थानिकतेला उत्तेजन देणारं राजकारण लागतं. आणि मुख्य की ह्या नागरिकत्वाला, ह्या प्रजेला कदाचित जे प्रमाण मारतात असे अधिकारी आणि अशा स्वरूपाचा कारभार टाकतो. ही स्थानिकता जी आहे ही वेगवेगळ्या स्वरूपाने आपल्या समोर आली, आणि अशा ह्याच्यातनं येणारी जी संस्कृती आहे, या संस्कृतीनी जे विज्ञान, तंत्रज्ञान, डॉमिनेटिंग विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा आधारित जो विकास आहे त्याला लिटरली धक्का दिला. कशा रीतीने धक्का दिला की एक म्हणजे की वेगवेगळ्या लोकांनी अडथळे निर्माण करणे विकासाच्या ओव्हरऑल कामामध्ये, आणि त्यांना लिटरली अडथळा अशाच रीतीने अजूनही डील करण्यात येतं की तुम्ही विकासाच्या कामाच्या मध्ये येता. तर अशा रीतीने संस्कृती आपल्या समोर येते. त्यांनी नवीन प्रश्न निर्माण केले. आपण संपूर्ण नर्मदा आंदोलनाचा आलेख बघितला तर नर्मदा आंदोलनाने सगळ्यात मोठा जो प्रश्न उभा केला तो म्हणजे काय फक्त आर्थिक विकास म्हणजे विकास? विकासाचे बाकी पैलू काय आहेत? त्याचं सामाजिक, सांस्कृतिक म्हणणं काय आहे, संकल्पना काय आहेत, आणि ह्याचा विचार आपल्याला करायला हवा. तिसरं की ह्या सगळ्यामध्ये विकासाची संकल्पना जी आहे त्याच्यामध्ये सांस्कृतिक विवक्षितता असू शकते. भारतासाठी विकास हा इराणच्या विकासापेक्षा आणि अमेरिकेच्या विकासापेक्षा वेगळा असू शकतो, आणि हा जर विकास वेगळा असू शकतो तर त्यांना आपण एकाच मानकानी, एकाच मापानी मोजू शकणार का? हा पण एक वेगळा प्रश्न जो आहे हा या सांस्कृतिक धक्क्यांमधनं समोर आलेला आहे. चौथं, राष्ट्र या संकल्पनेला तडा गेला. कारण पूर्ण युरोपभर आपल्याला खास करून 21व्या शतकाच्या जवळपास येताना आपल्याला असं दिसतं की जिथे विकास होतोय, झालेला आहे, सगळ्यांना सर्व मिळतं आहे, अशा प्रकारची जी राष्ट्र ही कल्पना होती त्याच्यातनंच नवीन नवीन राष्ट्र उदयाला आली. छोट्या छोट्या अस्मितांमधनं राष्ट्र निर्माण झाली. आणि मुख्य जे राष्ट्र हे कल्पना जी आहे काय, आज उदाहरणार्थ आम्ही एक विचारतो की भारत म्हणजे नेमकं काय, याची निर्मिती कशापासून झाली? ब्रिटिशांनी भारताची निर्मिती केली. अखंड भारत म्हणजे काय? भारताची आजची राजकीय जी सीमा आहेत ह्या सीमांमध्ये असणारं जेव्हा प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक राज्य जेव्हा या राष्ट्रीय अस्मितेशी आपलं नातं जोडू शकत नाही, कारण त्यांचे अनुभव त्या त्या ठिकाणचे वेगवेगळे आहेत, तर हे राष्ट्र म्हणजे नेमकं काय?
जेव्हा आपल्याकडे बांगलादेशी येऊन राहतात त्याचा अर्थ नेमका काय? हे जेव्हा म्हणजे आज आपण जागतिक आणि वैश्विक प्रक्रिया ज्या आहेत ह्यांचा इन्फ्लुअन्स, जे स्थानिक प्रक्रिया आहेत यांच्याबद्दल काय, आणि त्याच्याविषयी आपण सामोरं कशा रीतीने जायचं, ह्या बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये व्हॉट इज ग्लोबल, व्हॉट इज लोकल अँड व्हॉट इज नॅशनल, हे प्रश्न जे आहेत हे आपल्याला परत वेगळ्या रीतीने सामोरं जायला हवं. मुख्य शाश्वत विकास म्हणजे काय, आणि विकासातनं नेहमी फायदा कोणाचा होतो आणि तोटा कोणाचा होतो, का विकासाने पीडित माणसं तयार होतात, आणि ही विकासाने पीडित माणसं ही काही रंगांची, काही जातींची, काही जमातींची अशीच का असतात, का असं होतं की झोपडपट्टीत राहणारे 1% पेक्षा पण राष्ट्रीय आकडेवारी आपल्याला सांगते लेस दॅन 1% ब्राह्मिन्स हू स्टे इन स्लम्स. On the other hand, the proportion of scheduled castes who stay in slums is over 35%. आणि मग ह्याच्यातनं विज्ञानाला पण प्रश्न उपस्थित करायला आपल्याला भाग पडतं. हा सांस्कृतिक धक्का जो आहे की विज्ञान हे वस्तुनिष्ठ आहे का सापेक्ष आहे, त्याची सापेक्षता कुठे सुरू होते. वैज्ञानिक एका बाजूला टेक्नॉलॉजीचा पुरस्कार करता करता जेव्हा मुहूर्त बघतात फॅक्टरीचं उद्घाटन करताना, काही पर्टिक्युलर जातींचं डॉमिनेशन आपल्याला जेव्हा, काही पर्टिक्युलर धर्मांचं डॉमिनेशन आपल्याला जेव्हा एकूण वैज्ञानिक संस्थांमध्ये दिसतं, दिस इज अ क्वेश्चन विच नीड्स टू बी आस्क्ड, ऑब्जेक्टिव्ह, सब्जेक्टिव्ह. दुसरं, संशोधन कुठे होतं, कुठे होत नाही, कशाला संशोधन मानलं जातं, कुठल्या विषयांवर संशोधन होतं. मेल रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज वर संशोधन फक्त कॉन्डोम या एकाच विषयावर येऊन का खुंटलं. वाय डू ऑल फिमेल रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज या सगळ्या बायकांवर का. आणि त्याच्यातनं येणारे जे नवीन प्रश्न आहेत की महाराष्ट्रामध्ये लेस दॅन 1% ऑफ ऑल फॅमिली प्लॅनिंग मेथड्स आर डन बाय मेन. हा प्रश्न जो आहे हा आपल्याला परत परत विज्ञान, समाज, संस्कृती ह्याच्याबद्दलचे हे सगळे प्रश्न वेगळ्यानी आणि नव्याने मांडायला भाग पाडतो. विज्ञानाला निधी कुठनं मिळतं, त्याचं उपयोजित ज्ञानामध्ये परावर्तन कसं होतं, आणि ह्या सगळ्या प्रक्रियेची आर्थिकता काय आहे. आज औषधांच्या पूर्ण क्षेत्रामध्ये असेल, आपल्याला माहिती आहे की कुठच्या औषधांबद्दलचं संशोधन जे आहे हे पाठी हटवलं जातं, कुठच्या संशोधनांमधले त्यांना पुरस्कार आणि पुढे आणलं जातं, कशा प्रकारे आणलं जातं. अँड वी नीड टू आस्क ऑल ऑफ दिस. आत्ताच्या स्थितीमध्ये आपल्याला असं दिसतं की राष्ट्र या संकल्पनेमध्येच सध्या झपाट्याने बदल होत आहेत, अर्थप्रवाहांचं जागतिकीकरण होतंय, आणि स्थलांतर हे जरी वैश्विक झालं नसलं तरी सुद्धा त्याचा प्रचंड विस्तार होतोय. युरोपमधलं आज प्रत्येक शहर जे आहे याच्यामध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये वेगळ्या राष्ट्रांचे लोक आहेत. ज्ञान संशोधन संस्था व त्यांच्या वितरण संस्था याच्यामध्ये मात्र अजूनही फर्मनेस आहे. देर इज अ ग्लोबल नॉर्थ, वैश्विक उत्तर जी आहे आणि वैश्विक दक्षिण जे आहे ह्याच्यामधली नाती थोड्याफार प्रमाणामध्ये बदलताना दिसत आहेत. की भारताला आज काय गरीब राष्ट्र नाही तरी इमर्जिंग राष्ट्र म्हणून म्हटलं जातं, पण तरी सुद्धा हे नॉर्थ आणि साऊथ मधली दरी जी आहे मला असं वाटतं अजूनही अनेक वेगवेगळ्या मानकांमध्ये तशीच राहताना दिसते. आणि मग स्थानिक संस्कृती ज्या आहेत ह्या पण वाढताना दिसतात. सो देर आर व्हेरी कॉन्ट्राडिक्टरी ट्रेंड्स आज आपण पूर्ण जगाचा जर एक मागोवा घेतला तर. आणि शेवटी मग ह्याच्यामध्ये भारत कुठे आहे याचं पटकन जर आपण बघितलं तर वेर आर वी. आपण बलशाली भारत बनवतोय का काही भारतीय बनवतोय. आंतरराष्ट्रीय भारतीयत्व म्हणजे नेमकं आज भारतीयत्व काय आहे. जेव्हा मोदी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आज संमेलनं बनवतायत भारताची, भारतीयांची, परदेशस्थ भारतीयांची, ओके, व्हॉट डज दॅट मीन. आणि त्याच्यामध्ये ह्या पूर्ण प्रश्नाला आपण वेगळ्या रीतीने कसं येतो. याच्या उलट तिसरा एक ट्रेंड की जो नॅरोईंग आहे की राष्ट्रवादाला आज आपण एक धार्मिक अधिष्ठान देताना दिसतोय, संस्थांचं विघटन होताना दिसतंय.
की मला वाटतं प्राध्यापक धनाग्रेंनी अतिशय उत्तम पद्धतीने विद्यापीठांचं काय होतंय आणि एकूणच ज्ञानाचं आणि ज्ञानार्जनाचं आणि काय होतंय याच्याबद्दल एक प्रकाश टाकला. परंतु अनेक वेगवेगळ्या संस्था आहेत भारतामधल्या, त्यांचं आपल्याला लिटरली विघटन होताना दिसतंय आपल्या डोळ्यासमोर. आणि एक ग्लोकल संस्कृती निर्माण होतीये, मध्यम वर्गाचं ध्रुवीकरण होतंय. आणि ह्या सगळ्या बाबतींमध्ये मला असं वाटतं की की आपण जे प्रश्न विचारले याची मला वाटतं सध्या पुनर्रचना करायची गरज आहे. आणि म्हणून मी म्हटलं तसं की पेपरला मी पूर्ण फाटा देऊन पेपरचंच स्वरूप बदलायचा प्रयत्न करते. की एक म्हणजे की बदलतं अर्थकारण आणि संस्कृती याच्यामधनं कशा प्रकारचा आणि कुणाचा विकास होतो आहे हा प्रश्न विचारायची गरज आहे. या बदलांमध्ये भारताची अशी काही विवक्षित वैशिष्ट्ये आहेत का, और वेदर दिस इज जस्ट ग्लोबल. थर्ड, या बदलांचा फायदा कोणाला मिळतो, या बदलातून उपेक्षित घटकांना काय मिळाले आणि काय मिळायची संभावना आहे, आणि एकूणच समावेशक विकासाच्या, स्थानिक विकासाच्या काय संभावना आहेत. आणि मला असं वाटतं की हे प्रश्न आपण जर विचारले तर आपला मार्ग जो आहे, मी सुकर होणार आहे असं म्हणणार नाही, पण आपण निदान वी मे हॅव आयडेंटिफाईड सम क्वेश्चन्स इन द करेक्ट मॅनर.